अंघोळ झाल्यावर सुधाताईंना कावेरीने हाताला धरून बेडरूममध्ये आणलं. केस विंचरून बुचडा बांधून दिला. एवढ्या श्रमानेही सुधाताईंना थकवा आला. त्या बेडवर आडव्या झाल्या. एरवी नंतर कावेरी खोलीचे पडदे ओढून घेऊन आपल्या कामाला जात असे, पण आज ती जरा जास्तच रेंगाळते आहे हे लक्षात येऊन त्यांनी भुवया उंचावून तिला खुणेनेच काय म्हणून विचारलं, ताई, एक विचारायचं होतं. सुधाताईंचा चेहरा त्रासिक झाला. हे बघ, आत्ता सुट्टी बिट्टी हवी असेल तर मिळणार नाही. मला पूर्ण बरं वाटेपर्यंत काम करण्याची आपली बोली आहे. त्यांचं वाक्य मध्येच तोडत कावेरी म्हणाली, नाही ताई, सुट्टी नकोय मला. मग पैसे हवे असतील तर तेही मिळणार नाहीत. पैसे पण नकोत ताई. पोरीला कॉलेजला सुट्टी लागली. मी तिला भेटायला गेले तर तुमची अडचण होईल. त्यापेक्षा तिलाच 8 दिवस इथे राहायला आणलं तर चालेल का, ते विचारायचं होतं. हा प्रश्न अगदीच अनपेक्षित होता. नुकतीच आंघोळ झाल्याने थकवा आला होता. डोकं अगदी चालत नव्हतं. बहिणीशी बोलून काय ते ठरवू असा विचार करून बघू, नंतर सांगते म्हणून त्यांनी संकट उद्यावर ढकललं आणि पायालगतचं पांघरूण अंगावर ओढलं. पण झोपेने आज असहकारच पुकारला होता. कावेरीची मुलगी राहायला आली तर काय काय त्रास होऊ शकतो यावर त्या विचार करत राहिल्या. एक मुलगा अमेरिकेत आणि दुसरा दिल्लीत स्थिरावल्यावर आणि यजमानांचे निधन झाल्यावर गेली कित्येक वर्षे त्या या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांना त्या एकटेपणाची हळूहळू सवय झाली होती. दुसरी व्यक्ती कधी काही कारणाने राहायला आली तर सोबत होण्याऐवजी कटकटच वाटे. 4 महिन्यांपूर्वी हे अवघड आजारपण निघालं. मुलांना आपापले उद्योग सोडून इथे राहणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी कावेरीला 24 तास कामावर ठेवलं होतं. आजारपणामुळे चिडचिड्या झालेल्या सुधाताईंची शुश्रूषा, जेवणखाण कावेरी हसत मुखाने करत होती. कावेरीच्या मुलीची कटकट तर होईलच, शिवाय कावेरी मुलीच्या तैनातीत राहून आपल्याकडे दुर्लक्ष करेल ही पण भीती होती. दुपारी गावातली बहीण आली तेव्हा कावेरीला भाजी आणायला पाठवून त्यांनी बहिणीकडे विषय काढला. बहिणीचं म्हणणं पडलं, हल्ली शहरात सगळ्यांना घरात 24 तास राबवून घ्यायला विनापाश मध्यमवयीन बाई हवी असते. मध्यम वयापर्यंत कोणी बाई विनापाश कशी राहणार? म्हणजे त्या बिचाऱ्या परिस्थितीमुळे आपले पाश तोडूनच आपल्याकडे काम करणार ना. मग आपण पण त्यांची जाणीव ठेवून जमेल तशी त्यांना मदत करायला हवी. कावेरी परतल्यावर बहिणीने तिच्या मुलीची चौकशी केली. नवरा वारला तेव्हा ही मुलगी, मीना तिचं नाव, 6 महिन्यांची होती. पोटा पाण्यासाठी कावेरीला घराबाहेर पडावं लागलं. तेव्हा मीनाला तिने सुरुवातीला आपल्या आईकडे ठेवलं. नंतर शाळेत जायच्या वयाची झाल्यापासून मीना कावेरीच्या बहिणीकडे राहत होती. ताई, आम्हाला मायलेकींना एकत्र भेटायचं म्हटलं तर हक्काचं घर नाही. बहिणीची पण श्रीमंती काय वाया चालली नाही. आधीच पोरीला तिच्याकडे ठेवलंय. आणखी मी कुठे तिथं जाऊन राहू? हिथं कसं घर पण मोठं आहे. राहायला सुधाताई आणि मी दोघीच. तेव्हा तरुण पोरीला ठेवायला भीती पण नाही. म्हणून विचारलं, हिथं आणू का म्हणून. तिच्या जेवणाचे पैसे हवे तर माझ्या पगारातून कापून घ्या. हे ऐकल्यावर बहिणीने तिला मुलीला आणायची परवानगी परस्पर देऊन टाकली.
तू परवानगी दिलीस तिला, तर आता तिचे पैसे किती कापायचे ते पण तूच सांग बाई. सुधाताई म्हणाल्या. तशी बहीण अंगावरच आली. तू तिचे पैसे कापणार ताई? अगं, तुझ्याकडे पुष्कळ पैसा आहे, ज्याची तुझ्या मुलांना मुळीच गरज नाही, आणि तुला ज्या सेवेची गरज आहे ती करायला मुलांपाशी सवड नाही. कावेरीला तुझ्या पैशांची गरज आहे आणि तुला तिच्या सेवेची. तिला कायदा न दाखवता माणुसकीने वागलीस तर ती तुझ्याशी तशीच वागेल. तिला जेवढी तुझी गरज आहे तेवढीच तुला पण तिची आहे, हे लक्षात घे. प्रेम द्यावं आणि घ्यावं ताई. अशा तऱ्हेने सुधाताईंचा विरोध असतानाही मीनाचे त्यांच्या घरी एक दिवस आगमन झाले. 17-18 वर्षांची चुणचुणीत पोर, स्वस्तातले पण स्वच्छ नीटनेटके कपडे घातलेली, टपोऱ्या डोळ्यात भीती, कुतूहल, उत्सुकता असे संमिश्र भाव असलेली, बाप जन्मताच गमावलेली आणि आई असून जवळ नसलेली मीना पाहून कोणाही सहृदय माणसाला तिची कणव आली असती. पण सुधाताईंनी स्वतःला बजावलं की ती तुझी प्रतिस्पर्धी आहे. तिच्याबद्दल तुला अजिबात कणव वाटता कामा नये. ती आल्यामुळे कावेरी कुठे कामात कुचराई करते का ते त्या डोळ्यात तेल घालून बघत होत्या. पण मायलेकींनी सुधाताईंना तक्रारीला जागाच ठेवली नाही. कावेरी काम करत असताना त्या दोघी अगदी हळूहळू बोलत. त्यांचं असं बोलणं सुरू झालं की सुधाताईंना नेमकी तहान लागे किंवा कमरेला रग लागली म्हणून कूस बदलायला कावेरीची मदत हवी असे. त्या कावेरीला हाक मारत. आता कावेरीने यायला वेळ लावला की तिची कशी खरडपट्टी काढायची याचा त्या विचार करणार, तोच कावेरी लगबगीने येई. काय हवंय ताई? तिच्या आवाजातल्या मार्दवाने त्या अगदी खजील होऊन जात. बहीण जे बोलली त्याचा प्रत्यय त्यांना 4च दिवसात आला. एक दिवस केर भांडी करणारी ललिता आजारपणामुळे कामावर आली नाही, तर ते काम मीनाने स्वतःहून अंगावर घेतलं. नुसता वरवर केर न काढता टेबल पुढे ओढून खुर्च्या सरकवून ती केर काढायची. काम करताना सतत गोड आवाजात गुणगुणत असे. ललिताचा आजार लांबला तरी मीनाची कुरकुर नव्हती. 5व्या दिवशी तिने स्टुलावर चढून पंखेही पुसले. त्याच्या दुसऱ्या दिवशी ती शोकेसजवळ जरा रेंगाळली. म्हणून सुधाताई तिच्यावर खेकसणार तोच तिने विचारले, आजी, या कपाटातल्या वस्तू आवरून नीट लावल्या मी तर चालतील का? 4 महिन्यांपूर्वीच हे काम करायचे त्यांच्या मनात आले होते. तेवढ्यात या गंभीर आजाराचे निदान झाले. मग सगळ्या तपासण्या, दोन्ही मुलांच्या फेऱ्या, शस्त्रक्रिया या सगळ्यात ते काम राहूनच गेले. त्यांनी मान हलवून तिला संमती दिली. चालेल, उद्या करते, ती लगेच उत्साहाने म्हणाली. दुसऱ्या दिवशी एखाद्या अनुभवी गृहिणीसारखं काम करून तिने कपाट आवरलं. ते करताना सतत तिची टकळी चालू होती. आजी, हे कुणाचे फोटो? तुमच्या नातीचे? किती छान दिसते, माझ्या एवढीच आहे वाटतं. किंवा बाई ग, केवढी ही पुस्तकं, कोण वाचतं आजी ही? मध्येच एक पत्त्याचा कॅट दिसल्यावर तर बाईसाहेब हरखूनच गेल्या. अय्या पत्ते, आजी तुम्ही रमी खेळता? आपण खेळूया उद्या. सुधाताईंनी हसून मान डोलावली. मग दुपारच्या जेवणानंतर रोज रमी खेळणं सुरू झालं. कधी कधी भेटायला आलेली सुधाताईंची बहीणही खेळात सामील व्हायची. कपाट आवरताना तिला सुधाताईंनी भरतकाम केलेला एक रुमाल सापडला होता. तसं भरतकाम मला शिकवा म्हणून तिने हट्ट केला. मग संध्याकाळी
भरतकामाचे वर्ग सुरू झाले. पोरगी हुशार होती, पटापट शिकत होती. सुधाताईंच्या मनातलं बर्फ हळूहळू वितळायला लागलं. त्यांचं मन सारखं आपल्या नातीशी तिची तुलना करत राहिलं. शस्त्रक्रियेच्या वेळी दिल्लीहून मुलगा आला होता, तेव्हा नातही बरोबर आली होती. तिने ना घरातल्या कामाला हात लावला, ना कधी आजीजवळ बसून तिची चौकशी केली. सतत टीव्ही किंवा मोबाईलला चिकटलेली आणि डॅड, आय एम गेटिंग बोर, आपण परत कधी जायचं, हेच पालुपद लावून बसलेली. हिला एवढी समज कुठून आली असेल? कायम दुसऱ्यांच्या घरी राहिल्याने. एक दिवस भेंड्या खेळणं झालं. गोड आवाजात पारंपरिक, ग्रामीण, मराठी, हिंदी सिनेमातली गाणी मीना म्हणत होती. मध्येच गाता गाता उठून नाचायला लागली. झिंगाटच्या गाण्यावर तर एवढी बेभान होऊन नाचली की सुधाताई आणि कावेरीने टाळ्या वाजवल्या. घराच्या भिंती पण टाळ्या वाजवत आहेत असा त्यांना भास झाला. इतकं आनंदी, उत्साही वातावरण त्या घराने खूप वर्षात अनुभवलंच नव्हतं. त्या वातावरणाचा परिणाम सुधाताईंच्या तब्येतीवरही झाला. नियमित तपासणीसाठी डॉक्टरकडे गेल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा तजेला पाहून डॉक्टर चकित झाले. सुधाताईंचं मीनाविषयीचं मतपरिवर्तन पाहून बहिणीनेही एक दिवस, काय ग, ही 8च दिवस राहणार होती ना, मग आता किती दिवस झाले, असं चेष्टेत विचारलं. हवे तेवढे दिवस राहू दे ग, तिच्यामुळे माझ्या घराला घरपण येतंय, चैतन्य येतंय, सुधाताई म्हणाल्या. 1.5 महिना होत आला. एक दिवस कावेरीने सांगितलं की बहिणीच्या गावचा कोणी पाहुणा मुंबईत आला आहे आणि तो परवा रात्रीच्या गाडीने परतणार आहे. मीनाला घरापर्यंत सोबत आहे म्हणून त्याच्याबरोबर तिला पाठवण्याचे ठरले आहे. सुधाताईंना हे कळल्यापासून अगदी हुरहुर लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी मीनाच्या हातावर हे तुला खाऊला आणि शॉपिंगला म्हणत 500च्या करकरीत 5 नोटा ठेवल्या. मीना अगदी हरखून गेली. आजी, उद्या तुम्ही आंघोळीनंतर झोपता तेव्हा आई आणि मी शॉपिंगला गेलो तर चालेल? जेवायच्या वेळेआधी येतोच. सुधाताईंनी हसून मान डोलावली. त्यांना परतायला बराच उशीर झाला तरी सुधाताईंची तक्रार नव्हती. ती आली ती आनंदाने निथळत होती. आल्याबरोबर तिने सगळ्या वस्तू टेबलावर मांडल्या. तिने फक्त स्वतःसाठी नाही तर सगळ्यांसाठी आठवणीने खरेदी केली होती. स्वतःसाठी 2 ड्रेस घेतले होते, आईसाठी चप्पल, मावशीच्या मुलांसाठी खेळ, मावशीसाठी डझनभर चमचे आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे सुधाताई आणि त्यांच्या बहिणीसाठी रुमाल आणि मावशीकडे न्यायला खाऊ. एवढं सगळं तिने त्या पैशात बसवलं होतं. ते पाहून सुधाताई गहिवरल्या. आजी, तुम्ही मला इथे राहण्याची परवानगी दिली त्यामुळे मला काय काय मिळालं म्हणून सांगू. एक एक बोट मोजत मीना सांगायला लागली. माझी सुट्टी खूप छान गेली. मुंबईसारख्या शहरात पहिल्यांदाच यायला आणि एवढे दिवस राहायला मिळालं. आवडता ड्रेस घेता आला. सगळ्यांसाठी खरेदी करता आली. भरतकामाचे टाके शिकायला मिळाले. आणि ताई, ही 6 महिन्यांची असताना मी पोटासाठी घराबाहेर पडले. त्यानंतर आम्हा मायलेकींना पहिल्यांदाच एवढे दिवस एकत्र राहायला मिळालं. मीनाचं बोलणं मध्येच तोडत डोळे टिपत कावेरी म्हणाली. मीनाच्या येण्यामुळे आपल्याला काय मिळालं याचा सुधाताई मनात हिशोब करत राहिल्या. मीनासारखी बोटं मोजायला गेलं तर हाताची बोटं कमीच पडतील याची त्यांना जाणीव झाली. मित्रांनो, तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.